फ्रेंड, आज आपण बघणार आहोत मिक्स डाळीचे डोसे। त्यासाठी मी घेतलेलं होतं अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी मसूरची डाळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 2 वाट्या तांदूळ असे घेऊन ते सगळ्या डाळी धुवून मी भिजत ठेवलेले होते 2 तास। त्यानंतर 2 तास भिजत ठेवल्यानंतर ते मिक्सरला बारीक करून त्याचं असं हे पीठ तयार करून घेतलं आणि ते मी रात्री आंबवायला ठेवलं। आता मी त्याचे डोसे बनवून घेते। थंडी असल्यामुळे जास्त काही पीठ आलेलं नाही आहे, जे आलेलं आहे त्याच्यामध्ये बघूया कसे होतात। पिठामध्ये आता आपण पीठ घालून घेऊया आणि ते मिक्स करून घेऊया। पीठ थोडं घट्ट झालं असेल तर थोडं पाणी घालून घेऊया आणि ते पातळ करून घेऊया। जरा असं पाहिजे। तेल लावते आणि तयार केलेलं पीठ आहे असं घालून घ्यायचं। प्लेन करून घ्यायचं आणि शेकून घ्यायचं। आणि बघा हा चांगला शेकलेला आहे। आता मी काढून घेते त्याला। पलटी मारून कुरकुरीत व्हायला पाहिजे डोसा, त्यासाठी चांगलं शेकून घ्यायचं। बघा झालेलं आहे आपलं। बटाटा भाजी करण्यासाठी मी आता बटाटे उकडून सोलून घेतलेले आहे। भाजीसाठी मी 2 कांदे घेतलेले आहेत, 1 लसूण घेतला होता अख्खा, कसुरी मेथी आहे, मीठ आहे, हळद आहे, राई आहे, जिरा आहे, मॅजिक मसाला घेतलेला आहे, त्याने चांगली टेस्ट येते बटाटा भाजीला। कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। एवढं साहित्य घेऊन आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया। गॅसवर कढई ठेवते, आता त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं। बटाट्याची भाजीला थोडं तेल असलं की भाजी छान होते। राई टाकून घेऊया, जिरे टाकायचं, कढीपत्ता, मिरची, आता हे घालून घेऊया। कांदा घालून घ्यायचं। ते बघा कांदा आता परतून झालेला आहे, त्यामध्ये आता मी हळद घालते, 1 चमचा हळद टाकायची।
झालेली आहे. आता कोथिंबीर घालून घेऊया. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे, बटाटा भाजी. अशा प्रकारे आपला डोसा, मिक्स डाळीचा डोसा तयार झालेला आहे. खूप छान होतो, टेस्टीही लागतो आणि त्यासोबत बटाट्याची भाजीही झालेली आहे. मी बटाट्याची भाजी त्याच्यामध्ये मिक्स नाही करत, कारण ते अशी खायला खूप छान वाटते आणि ते कसं आपण बाहेर खातो तेव्हा आपल्याला ते वेगळं देऊ शकत नाही, म्हणून ते त्याला लावून देतात. पण असंही छान लागतं कॉम्बिनेशन. बघा तुम्ही खाऊन आणि बनवूनसुद्धा बघा. मिक्स डाळीचं डोसा खूप छान लागतो आणि पौष्टिक असतो. मुलांनासुद्धा, मुलं उडीद डाळ जास्त जड असतं पचायला, त्यासाठी असे डाळी मिक्स करून जर खायला घातलं तर ते सगळं पौष्टिक मुलांना मिळतं. त्यासाठी आपण हा एक प्रयत्न करून बघा.